नमस्कार, मी निरंजन. सुप्रिया सुळेंनी NDTV वरती एका मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये आर्थिक निकषावरती आरक्षण असायला हवं अशा पद्धतीचं वक्तव्य केलं आणि त्यानंतर त्यांच्यावरती काही प्रमाणात टीका झाली आणि त्यानंतर त्यांनी आता नवीन एक स्पष्टीकरण दिलं की ते मी फक्त मराठा आरक्षणासंदर्भात बोलत होते आणि माझ्या व्यक्तिगत कौटुंबिक विषयाशी अनुसरून मी ते बोलले. मुळात त्यांच्या हे लक्षात यायला हवं की बून से गई वो हौद से नहीं वापस आती. हे जे स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे हे अजिबात पटण्यासारखं नाही, अजिबात पटण्यासारखं नाही. याचं कारण त्यांनी असं म्हटलं की या विषयावरती सर्व ठिकाणी चर्चा व्हायला पाहिजे, विद्यार्थ्यांमध्ये चर्चा व्हायला पाहिजे, ठिकठिकाणी याच्याबद्दल चर्चा व्हायला पाहिजे, त्या मुलाखतीत म्हटलं होतं. आणि त्यांनी लगेच तिथं एक ओपिनियन पोल सारखं तिथंच उपस्थित असलेल्या सो कॉल्ड जेन झीच्या प्रतिनिधींना विचारलं आणि त्या जेन झीच्या प्रतिनिधींनी हात वर करून सांगितल्यानंतर त्यांनी आणखीन त्याच्या पुढे जाऊन सांगितलं की आता मला अर्धा तास जास्त चांगली झोप लागेल, कारण की मी जेन झीशी किती कनेक्टेड आहे हे याच्यातून मला दिसलं. पहिली गोष्ट अशी की मराठा आरक्षणासंदर्भात जर तुम्ही बोलत होतात तर आर्थिक निकषाचा विषय आला कुठे तिथं? आर्थिक आधारावरती आरक्षणाचा मराठा समाजाची जी मागणी चाललेली आहे तीच संपूर्णपणे ओबीसी म्हणा की संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी समजावं, त्यांची कुणबी म्हणून नोंद करण्यात यावी कारण कुणबी ओबीसी आहेत, अशी ती मागणी आहे. त्यात पैशाचा, आर्थिक स्तराचा, कौटुंबिक परिस्थितीचा, आर्थिक परिस्थितीचा काहीही संबंध नाही त्या मागणीचा. त्यामुळे आर्थिक परिस्थिती आणि मराठा आरक्षण याच्याबद्दल मी बोलले वगैरे हे बिलकुल पटण्यासारखं नाही, अजिबातच पटण्यासारखं नाही. आणि कुठल्या जेनझीचा ओपिनियन पोल तुम्ही घेताय? जी 22 तास आयफोन 17च्या लाईनमध्ये उभी राहिली होती ती? सुप्रिया सुळेंच्या त्या मुलाखतीच्या वेळेला त्या ठिकाणी छात्र भारती, AISF किंवा SFIचे विद्यार्थी प्रतिनिधी पाहिजे होते, मग त्यांना कळलं असतं पळता भुई थोडी कशाला म्हणतात. कारण या जातीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून तिथंच त्यांना प्रश्न आणि उपप्रश्न विचारायला सुरुवात केली असती. हा काय प्रकार आहे? म्हणजे ही संसदेमधली 4-5वी टर्म त्यांची. पहिल्यांदा राज्यसभेवरती ज्या वेळेला खासदार झाल्या त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही विरोधामध्ये होती. त्यांनी विरोधामध्ये असताना जाहीर केलं की शरद पवारांची मुलगी राज्यसभेमध्ये जाऊ पाहतेय, त्यामुळे आम्ही तिला विरोध करणार नाही, आमचा त्यांना पाठिंबा असेल. हे शरद पवार नावाचं आरक्षण घेतलं होतं सुप्रिया सुळेंनी, हे त्या विसरून चालणार नाहीत. हा जो एक सिक्युअर्ड वडिलांच्या आतापर्यंतच्या कामगिरीमुळे आणि कामामुळे हे जी एक सिक्युरिटी त्यांना पॉलिटिकल मिळून गेलेली होती ती आरक्षणच होती एक प्रकारचं. आणि अशा म्हणजे मुळामध्ये लोकप्रतिनिधींना सामाजिक भान, सामाजिक रचना, जात वास्तव आपल्या राज्यातलं याचे थोडं तरी भान असायला हवं, थोडं तरी भान असायला हवं. आणि म्हणजे लक्षात घ्या तुम्ही की इतकी वर्ष राजकारणात, 50 वर्षांपेक्षा जास्त काळ शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत, पण शरद पवारांनी कधीही अशा प्रकारचं वक्तव्य केलं नाही. याचं कारण असं आहे की बोलण्यासाठी काय बोलावं हे ठरवण्यासाठी अक्कल लागते आणि काय नाही बोलू हे ठरवण्यासाठी शहाणपण लागतं. आता या 2 निकषांवरती यांचं वक्तव्य तपासून पहा सुप्रिया सुळेंचं. काय बोलावं यासाठी अक्कल लागते आणि काय नाही बोलू यासाठी शहाणपण लागतं. याच्यावरती या आर्थिक आरक्षणाच्या मागणीला तपासून बघा या निकषावरती आणि सांगा काय निष्कर्ष येतो याच्यातून, कुठल्या पद्धतीचं हे प्रकार आहे. आता त्या म्हणत असल्या की जातीय आरक्षणाला माझा विरोध नाही. मुळात जातीय आरक्षण असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे याच्यात, कारण ही शेड्यूल्स बनवली आहेत, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब, आणि या शेड्यूल्स मध्ये ज्या ज्या समाजांचं, ज्या ज्या जाती या सामाजिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या हीन ठरवल्या गेल्या, त्यांना प्रगतीपासून रोखलं गेलं, त्यांना अतिशय हीन पातळीवरची वागणूक दिली गेली,
आणि वंचित ठेवलं गेलं प्रत्येक प्रगतीच्या संधीपासून आणि समानतेच्या संधीपासून. त्या सगळ्यांचा या शेड्युल्समध्ये समावेश झाला. त्यामुळे शेड्युल्ड कास्ट म्हणा याला. आणि हे म्हणजे मुळामध्ये आरक्षण का आलं हे समजून घ्यायला हवं ना. सामाजिक न्याय कशाला म्हणतात? सामाजिक न्याय म्हणजे दारिद्र्य निर्मूलन नाही सुप्रियाताई. सामाजिक आरक्षणाला दारिद्र्य निर्मूलनासारखं बघू नका आणि सामाजिक न्यायाच्या संकल्पनेकडे स्वतःचं कुटुंब, स्वतःची आर्थिक परिस्थिती या नजरेतून सुद्धा बघू नका. मुळामध्ये हा म्हणजे सगळ्यात महत्वाच्या या गोष्टी आहेत ज्या यांनी लक्षात घ्यायला हव्यात. आपलं संविधान जे सांगतं त्यातला समता हा शब्द काय आहे याचा अर्थ कळतो का? या लोकसभेमध्ये फार प्रश्न विचारतात ना. एकदा लोकसभेमध्येच प्रश्न विचारून तरी उत्तर घ्या ना. म्हणजे त्या लोकसभेच्या लायब्ररीमध्ये जाऊन त्या सगळ्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीतली भाषणांचा अभ्यास नसेल करायचा तर किमान लोकसभेमध्ये प्रश्न विचारा की समता म्हणजे काय, सामाजिक न्याय म्हणजे काय. त्याच्या उत्तरात तरी काही मिळतं का हे बघा. हे संघवाल्यांनी जो प्रॉपगंडा प्लांट केलेला आहे ना की समता, समानता आणि समरसता हे एकसारखे वाटणारे शब्द आहेत, एक अर्थ त्याचा नाही. पहिली गोष्ट. इक्विटी, इक्वॅलिटी आणि सिमिलॅरिटी यात फरक आहे. ज्यांना ज्या ज्या समाजांना, ज्या ज्या जातींना वंचित ठेवलं गेलं त्यांना अत्यंत घाणेरडी आणि हीन वागणूक दिली, हजारो वर्ष दिली. त्यांना वाटा हवाय, त्यांना सत्तेमध्ये वाटा हवाय, त्यांना शैक्षणिक प्रगतीमध्ये वाटा हवाय, त्यांना उच्च पदस्थ नोकऱ्यांमध्ये वाटा हवाय. ती इक्विटी हवी आहे त्याच्यातली. ही संघ जी सांगतो तशी समरसता नको. संघाची समरसता म्हणजे ही जातीची उतरण जशी होती तशीच राहणार, फक्त आपापसात समरस होऊन राहा असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे ही गल्लत करू नका. स्वतःचा बुद्धिभेद करून घेऊ नका आणि दुसऱ्याचा बुद्धिभेद करायचाही प्रयत्न करू नका. तो होणार नाही. ही पहिली याच्यातली गोष्ट. हा जो हे जे मी सांगितलं इक्विटी, ही या देशामधली जेवढी संसाधनं आहेत मग ती शिक्षणापासून रोजगारापासून सर्व प्रकारची, सत्तेतली असतील, या सगळ्यामध्ये समान संधी मिळायला पाहिजे, समान वागणूक मिळायला पाहिजे. हा जो प्रॉपगंडा सेट केला गेला सुप्रीम कोर्टाकडून की ते चंद्रचूडांनीच वक्तव्य केलं होतं, त्या कट्ट्यावरती बसल्यासारखे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश खूप असे कॉमेंट करत असतात कट्ट्यावर बसून बोलल्यासारखं की याच्यामध्ये वर्गवारी केली पाहिजे आरक्षणामध्ये आणि एकाच पिढीला लाभ मिळाला पाहिजे. का एकाच पिढीला लाभ मिळाला पाहिजे? मी हे एका मूर्खाला प्रश्न विचारला होता, तो याचं समर्थन करायला लागला होता. त्यावेळेला मीही त्याला विचारलं होतं की समजा एखादा IAS अधिकारी आहे ज्यांनी आरक्षणाचा फायदा घेऊन शिक्षण मिळालं, आरक्षणाची संधी घेऊन त्यांनी नोकरी मिळवली आणि तो IAS ऑफिसर झाला आणि तो IAS ऑफिसर झाल्यानंतर त्याची अतिशय आर्थिक परिस्थिती सुधारली. त्याच्या मुलीनी आरक्षणाचा लाभ घेतला आणि ती MBBS झाली, तिला MD करायचं आहे, तर पुन्हा तिने आरक्षणाचा फायदा घ्यावा का? हा त्याचा प्रश्न होता. त्याच्यावर मी त्याला म्हटलं ही सगळी बॅकग्राऊंड असलेली मुलगी आहे, MBBS पण झाली आहे, आता MD करणार आहे, सून म्हणून करून घ्यायला तयार आहात का? त्यावेळेस त्याचं तोंड बंद झालं. हे कळायलाच हवं की या आरक्षणाचा, या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांना मिळणाऱ्या आरक्षणाचा किंवा ओबीसींना मिळणाऱ्या आरक्षणाचा त्यांच्या शैक्षणिक स्तर, त्यांचा नोकरीतला हुद्दा किंवा त्यांचा आर्थिक काय स्ट्रेटा असेल तो, याचा काहीही संबंध नाही जोपर्यंत समानतेची वागणूक द्यायला तयार नाही, सून म्हणून स्वीकारायला तयार नाही, तोपर्यंत हे आरक्षण राहायलाच पाहिजे. आणि तोपर्यंत हे आर्थिक निकषांवरचं आरक्षणाचं ढोल आमच्या समोर नका वाजवू. म्हणजे गरिबीचा याच्याशी काहीही संबंध नाही. हे मी स्वतः वर्गामध्ये, शाळेमध्ये बघितलेलं आहे की उच्च जातीचा सुद्धा गरीब मुलगा असेल तर वर्गात शेवटच्या बाकावर बसवला जातो. त्यामुळे याचं हे असल्या प्रकारची उदाहरणं देऊ नका. तो अनिल अंबानी या सुप्रियाताईंचा मित्र आहे,
फॅमिली फ्रेंड. त्यांच्या फोटो पण त्यांनी ट्विट केले होते अनिल अंबानी बरोबरचे. ज्यावेळेला राफेलचं स्कॅम राहुल गांधी काढत होते तेव्हाच यांनी अनिल अंबानी बरोबरचे फोटो ट्विट केले होते. त्या अनिल अंबानींनी दिवाळं जाहीर केलं, बरोबर आहे का? मग त्याच्या पोराला आरक्षणाचा फायदा मिळावा का? तुमच्या म्हणण्याप्रमाणे, सुप्रियाताईंच्या म्हणण्याप्रमाणे अनिल अंबानीच्या कार्ट्याला पण आरक्षणाचा फायदा दिला पाहिजे, कारण बापांनी दिवाळं जाहीर केलंय, गरीब झालेला आहे, मग त्याला द्यायचं आरक्षण. तो विजय मल्ल्या 9,000 कोटी रुपये बुडवून गेला भारताचे, त्याच्या कार्ट्याला द्यायचं का आरक्षण सिद्धार्थ मल्ल्याला? त्यामुळे गरिबीचा काही संबंध नाही, हे लक्षात घ्या मुळामध्ये. याच्यात गरिबांसाठी शासनाकडे खूप काही योजना आहेत. त्यांच्यासाठी मोफत राशन आहे, त्यांच्यासाठी घरकुल योजना आहेत, त्यांच्यासाठी शिक्षणामध्ये सवलतीत फी आहे, बऱ्याच काही गोष्टी आहेत. उपचार त्यांना मोफत मिळू शकतात सरकारी रुग्णालयांमध्ये, त्या बऱ्याच गोष्टी आहेत. ते किती डिलिव्हर होतात याच्यातला भाग वेगळा आहे, पण योजना शासनाच्या आहेत त्यांच्यासाठी. पण गरिबी ही पटकन दूर होऊ शकते. एखाद्याला लॉटरी लागली, झाला श्रीमंत. किंवा राहुल गांधींची अगदी ती गेल्या लोकसभेच्या वेळची योजना होती न्याय, की प्रत्येक कुटुंबाला किमान 6,000 रुपये दारिद्र्य रेषेखाली हे द्यायचे, जेणेकरून त्यांची अन्न सुरक्षा पूर्ण होईल. तर त्या गोष्टी दूर होऊ शकतात. पण हजारो वर्ष ज्यांना हीन म्हणून वागवलं, हजारो वर्ष ज्यांना अतिशय घाणेरडी वागणूक दिली, हजारो वर्ष ज्यांना एक काळीमा त्यांच्या जातीच्या नावानी हा त्यांच्या कपाळावरती घेऊन फिरावा लागला, सोशल स्टिग्मा, त्यांना इंग्लिश जास्त कळतं, सोशल स्टिग्मा घेऊन जगावं लागलं. अगदी आत्ताची उदाहरणं आहेत. 1871 साली इंग्रजांनी या देशातल्या अनेक जमातींना गुन्हेगार जमात म्हणून नोटिफाय केलं. महाराष्ट्रातल्या 42 जमाती त्याच्यामध्ये आहेत. पारधी, रामोशी, बेरड, मसणजोगी, कैकाडी, कोल्हाटी. महाराष्ट्रातली त्यांची लोकसंख्या 2.25 कोटी आहे. देशातली लोकसंख्या 13 कोटी होती 2011 साली. आणि यांना कुठल्याही गावामध्ये 72 तासापेक्षा जास्त राहण्याची परवानगी नाही. त्यामुळे यांच्याकडे कुठेही कोणाकडेही रहिवासी दाखला नाही, कारण कुठेच परमनंटली राहू शकत नाहीत. पोलीस हवं तेव्हा यांना गुन्हेगार म्हणून उचलून घेऊन जातात. या 13-15 कोटी लोकांकडे 2011 साली 13 कोटी होते, आता 15-16 कोटी असतील. यांच्याकडे निवासस्थान नसल्यामुळे रेशन कार्ड नाही, शासनाची कुठलीही योजनेचा यांना लाभ होत नाही, यांच्या मुलाबाळांना शिक्षण मिळू शकत नाही. आणि आजही त्यांना गुन्हेगार जमातीचा तो काळीमा डोक्यावरती घेऊन राहावं लागतं. आता हा स्टिग्मा जो त्यांना घेऊन जगावा लागतोय, सोशल स्टिग्मा, तो चुटकीसरशी दूर होणार आहे का? तुम्ही टाळ्या वाजवल्या की दूर झाला असं होणार आहे का? किंवा आज आरक्षण झालं म्हणून उद्या ते लगेच सामाजिक दृष्ट्या बरोबरीचे होणार आहेत का? 75 वर्ष आरक्षण मिळून सुद्धा महाराष्ट्रामध्ये आणि देशातला जातीयवाद दूर होत नाही. उन्हासारख्या घटना घडतात गुजरातमध्ये. वरातीमध्ये घोड्यावर बसला शेड्यूल कास्ट समाजाचा मुलगा तर त्याला मारून टाकलं जातं. हे या देशातलं जात वास्तव आहे, जे अत्यंत भयावह आणि भयान आहे. केवळ अमुक जातीची म्हणून बलात्कार केले जातात. ज्या हाथरसमध्ये जी घटना घडली, जी उन्नावमध्ये जी घटना घडली, जी कठुआमध्ये घटना घडली, अशा हजारो आहेत घटना. केवळ अमुक जातीची म्हणून बलात्कार केला गेला, जात वर्चस्व निर्माण करण्यासाठी. हे कसं दूर होणार आहे? हे आजही चालू आहे ना 75 वर्षानंतर. आता काय सांगता जेन झीशी माझं फार कनेक्शन आहे, हे आकलन आहे जेनझीचं. त्या समोर बसलेल्या जेनझी पैकी कोणी संविधानाचा अभ्यास केलाय? आणि म्हणून मी म्हटलं की त्यांच्या समोर बसलेल्या त्या सोकॉल्ड जेनझीच्या पोरांपेक्षा त्या ठिकाणी AISF, SFI, छात्र भारती यांचे विद्यार्थी असायला हवे होते. मग बोलायचं होतं, मग बघितली असती गंमत काय काय होतं ते. ह्या जात व्यवस्थेने निर्माण केलेली असमानता. मला एक सांगा सुप्रियाताई, देशभरामध्ये जेवढ्या सफाई कर्मचाऱ्यांची भरती केली जाते त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीतले गरीब का नसतात हो?
त्या सफाई कर्मचाऱ्यांमध्ये दोनच जातींची लोक का असतात? त्याच्यामध्ये यावं ना मग. ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही म्हणता ना गरीब आहेत, नोकऱ्या हव्या आहेत, मग त्यांनी यावं त्याच्यामध्ये, बनावं सफाई कर्मचारी, उतरावं गटारामध्ये, उतरावं मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग करण्यासाठी. ते का नाही होत? तिथे 100% या एका दोनच जातींची लोक घ्यायची आणि मग वर तोंड वरून करून सांगायचं की आर्थिक निकषांवरती आरक्षण दिलं पाहिजे. बिलकुल अज्ञानाचं प्रदर्शन आहे हे. आणि हे अशा पद्धतीने तुम्ही बोलता, सामाजिक न्यायाची किंचितही कल्पना नसल्यासारखं तुम्ही एका जाहीर कार्यक्रमात बोलून जाता. आता जरी म्हणत असल्या की माझं जातीय आरक्षणाला समर्थन आहे, तरी तो मेसेज जो जायचा होता तो गेला ना त्या सो कॉल्ड लो आयक्यू असलेल्या जेनझी पर्यंत. कारण त्या जेनझीमध्ये संविधानाचं प्रशिक्षण मिळालेले विद्यार्थी नव्हतेच. ते विद्यार्थी या संघटनांमध्ये आहेत. त्यांना बसवायचं होतं समोर त्या चर्चेमध्ये. हे मुळामध्ये या गोष्टींची भान ठेवलं पाहिजे. आणि तुम्ही काय एकाच समाजाच्या मुद्द्यावरती निवडून येता का? मागासवर्गीयांची मतं नकोत? मागासवर्गीयांची मतं हवी आहेत ना तुम्हाला? ती मिळतात ना? ती घेता ना? मागता ना? मग आर्थिक निकषावरती आरक्षण कसं काय मागता? असायला हवं म्हणून बोलू तरी कसं शकल्या त्यावेळेला? हे बिलकुल म्हणून पटणारं नाही की मराठा आरक्षणासंदर्भात बोलले होते. अजिबात मराठा आरक्षणाचा आणि या आर्थिक निकषाचा संबंध नाही. कधी चर्चा पण त्याची झालेली नाही. जरांगे पाटलांनी सुद्धा कधी त्याच्याबद्दल चर्चा केलेली नाही. आणि माझा मुलगा आणि चंद्रपूरचा मुलगा वगैरे हे जे काही चाललेलं होतं, हे काय होतं? म्हणून परत परत सांगतो, स्वतःच्या कौटुंबिक परिस्थितीमधून या सामाजिक न्यायाकडे बघू नका. तुम्ही ते केल्यानंतर सगळ्यांना त्याच पद्धतीने विचार करावा लावणार आहात का? तुम्ही जे बोललात ते बोललात त्या ठिकाणी. आता सांगा की जेनझीचं संविधानाशी डिस्कनेक्शन आहे, माझं संविधानाशी डिस्कनेक्शन आहे, आणि मी आणि जेनझी मात्र कनेक्टेड आहोत, मग पटेल आम्हाला. मग काय हरकत नाही त्याबद्दल असेल तर. आणि इतकं जर तुम्हाला वाटत होतं या आर्थिक निकषांबद्दल, तर जातीय आरक्षण रद्द करा म्हणून खाजगी विधेयक सादर करा ना संसदेत. तुम्हाला खाजगी विधेयक याची पण खूप आवड आहे, ती द्या. इतक्या वेळेला तुम्ही संसद रत्न घेतलं. या महाराष्ट्रातल्या लोकांना समजतंय. 370 हटवलं गेलं, 35A हटवलं गेलं, UAPA मध्ये अमेंडमेंट आल्या, CA चा कायदा झाला, NRC चा कायदा पास झाला, कृषी कानून पास झाला. यातल्या कुठल्या बिलात, भाजपनी मांडलेल्या बिलाच्या विरोधात तुम्ही मतदान केलं? ते तटस्थ राहिलं वगैरे सोडून द्या. मतदार राहतील तटस्थ निवडणूक येईल त्यावेळेला. मतदार लोकप्रतिनिधी पाठवतो संसदेमध्ये भूमिका घेण्यासाठी, भूमिका तटस्थ राहण्यासाठी नाही पाठवत. भाजपच्या एकाही बिलाच्या विरोधामध्ये तुम्ही सांगितलेल्या मतदान केलेलं नाही. ते ट्रिपल तलाक तेव्हाही तटस्थ, भाषण बिषण सगळं करून घ्यायचं आणि मग तटस्थ राहायचं. उपयोग काय त्याचा? कारण या सगळ्या सवलती आहेत ना त्याच्यात. आणि जे आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत त्यांना संध्या कशा मिळतील आणि त्यांना वर कसं आणता येईल अशा योजना सरकारने आखाव्या ना. त्यांना मोफत शिक्षण द्या, काय म्हणणं नाही. पण हे असं म्हणजे आरक्षणाची मागणी करून असलेल्या आरक्षणाला विरोध, हा नवीनच प्रकार आहे. एक प्रकारे आरक्षणाची मागणी केली आणि त्यातून असलेल्या आरक्षणाला विरोध होतोय. तो एक पिल्लू तर सोडून दिलं गेलं पब्लिक डोमेनमध्ये. त्यामुळे थोडंसं सामाजिक भान असू द्या, जात वास्तवाची जाणीव असू द्या, आणि त्या जात वास्तवाची जाणीव ठेवून सामाजिक न्यायासाठी म्हणून या देशाच्या संविधानाने जे आतापर्यंत दिलेलं आहे, असं बोलत असताना मनात खरं तर हा विचार यायला पाहिजे होता की या सामाजिक न्यायाच्या संकल्पनेमधून आलेल्या या जातीय आरक्षणाला बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलं, पंडित नेहरूंनी ते स्वीकारलं, देशाच्या संसदेने स्वीकारलं, यशवंतराव चव्हाणांनी स्वीकारलं.
त्यांच्यापेक्षा आपल्याला जास्त कळतं असं काही समज आहे का? बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा जास्त, पंडित नेहरूंपेक्षा जास्त, यशवंतराव चव्हाणांपेक्षा जास्त समजतं? त्यामुळे परत सांगतो, काय बोलू नये यासाठी शहाणपण लागतं. ते शहाणपण महाराष्ट्रातले सर्व राजकारणी, फक्त सुप्रियाताई नाही, महाराष्ट्रातले सर्व राजकारणी स्वतःमध्ये आणतील. मग कॉमेंट केल्या जाणार नाहीत. आता विधान भवनामध्ये जे चालतं, कोण कोणाला तरी शिवीगाळ करतं, कोण कोणाला तरी काहीतरी मंगळसूत्र चोर वगैरे म्हटलं, त्याच्यानंतर मारामाऱ्या झाल्या. मग एक बाई आमदार आहेत, त्या बोलल्या तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते. या गोष्टी होणार नाहीत. जर का हे सामाजिक भान आणि लोकप्रतिनिधी म्हणून असलेल्या जबाबदारीची जाणीव आणि काय बोलू नये हे शहाणपण हे जर असेल, तर आपल्या संसदेचं आणि आपल्या विधानसभांमधलं चित्र खूप पालटलेलं आपल्याला पाहायला मिळेल. आणि ते या निमित्ताने देशभरातल्या सर्व लोकप्रतिनिधींनी हे शहाणपण बाळगायला शिकावं, एवढीच या देशातल्या नागरिकांतर्फे मी विनंती करतो. तुम्हाला काय वाटतंय या विषयाबद्दल हे तुम्ही खाली कॉमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. जास्तीत जास्त जणांना व्हिडिओज हाईप करायला सांगा. आजच्या भागात इतकंच.